तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी. जळगाव जामोद नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपाचे गणेश रामेश्वर दांडगे यांची जनतेतून निवड झाल्यानंतर नगरपालिका उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. नगरपालिकेतील पक्षनिहाय नवनिर्वाचित उमेदवारांची स्थिती पाहता 21 नगरसेवकापैकी भाजपाचे 9, त्याच्या नैसर्गिक मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 1 असे महायुतीचे 10 उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षाला सुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार असल्याने जळगाव नगरपालिकेत भाजपाला नगरपालिका उपाध्यक्षाकरिता एका मताची गरज आहे. भाजपा आपलाच उपाध्यक्ष निवडून आणण्यास ठाम असल्याने भाजपाला आवश्यक असलेले बहुमत प्राप्त करण्यासाठी अपक्ष उमेदवार समाजवादी पार्टी किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे पाठिंबा देतील अशा चर्चा सध्या जळगाव जामोद शहरात सुरू आहे. दरम्यान भाजपा नगरपालिका उपाध्यक्षपद हे बारी समाजाला देईल अशी सुद्धा चर्चा असल्याने भाजपाचे शहराध्यक्ष कैलास पाटील हे उपाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. असे असले तरीही अतिशय अटीतटीच्या या निवडीमध्ये स्थानिक भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव.